शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे आक्रमक झालेले आहेत। त्यांनी सरसकट कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलनाची हाक दिलेली आहे। प्रशासनाने वाहतूक अडचणीचे कारण देत त्यांना परवानगी नाकारल्याची माहिती समोर येते आहे। तर आमदार रोहित पवार आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत। आमदार राजू खरे, आमदार अभिजित पाटील हे सुद्धा आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत। रोहित पवार यांच्या आंदोलनामुळे सरसकट कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। या सरकार या प्रकरणी काय भूमिका घेतं याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेलं आहे। या कर्जमाफीमुळे शेतकऱ्याला लाख रुपये मिळणार असले तरी 36 लाख शेतकऱ्यांना अडचण निर्माण होऊ शकते। कर्जमाफी मिळवण्यासाठी आधी 50,000 रुपये भरावे लागणार असतील, मग शेतकऱ्याला 2 लाख रुपये मिळणार आहेत, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे। तरी जाचकअटी रद्द करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। कर्जमाफीतील जाचकअटी रद्द करून 55 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकारने करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। कर्जमाफी पाहिजे, कर्ज वसुली आम्हाला नको आहे, यासाठी आंदोलन आहे असं आमदार रोहित पवारांनी स्पष्ट केलं आहे। शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। अनेक वर्षापूर्वी साने गुरुजी यांनी सुद्धा पंढरपुरात विनापरवानगीचे आंदोलन केलं, त्यावेळेस त्यांना यश आलेलं होतं। आम्ही सुद्धा त्यांच्याच आणि महापुरुषांच्या विचाराने पुढे जात आहोत, त्यामुळे परवानगी दिली काय आणि नाही दिली काय आम्ही आंदोलन करणार असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। नसेल आणि तुम्ही सत्तेत असाल तर तुम्ही नेत्यांशी बोलून, मंत्र्यांशी बोलून या जाचक अटी आमच्या शेतकऱ्याला, ज्याच्यात 36 लाख शेतकऱ्यांना फटका बसणार आहे, अशा जाचक अटी लवकरात लवकर त्या ठिकाणी मागे मुख्यमंत्र्यांना काय आवाहन कराल? मुख्यमंत्र्यांना काय आवाहन कराल? मी आव्हान एवढंच करेल, कदाचित अधिकाऱ्यांनी त्या अटी टाकल्या असतील असं आपण समजूया। सरकारने मुद्दामून त्या टाकल्यात असं आम्ही समजत नाही। त्यामुळे आता वेळ गेलेली नाही, लवकरात लवकर या जाचक अटी तुम्ही मागे घ्या। त्याच्यामध्ये 2019ची जी कर्जमाफीचा लाभ ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्यांना फक्त 50,000चा लाभ तिथे दिला जाईल। ते सुद्धा OTS मध्ये मेजॉरिटी शेतकरी तिथे जाणार आहेत आणि त्यांना वरचे पैसे भरावे लागणार आहेत। आणि आज शेतकऱ्याकडे तो पैसा नाही, आज पाऊस नाही याचा अंदाज सगळ्यांनी सांगितलेला आहे। मग येणारं पीक हातात येणार नाही आणि कर्ज तसंही त्यांना भरता येणार नाही। त्यामुळे त्यासाठी 19ची अट तुम्ही काढावी। OTSच्या बाबतीत सुद्धा 19ची अट तुम्ही काढून आणि कोणालाही तुम्ही असं बोलू नये की आधी पैसे भरा म्हणजे कर्ज वसुली करा, मग राहिलेले पैसे आम्ही देतो। डायरेक्ट तुम्ही 2 लाख रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये टाका आणि जे रेग्युलर कस्टमर जे शेतकरी आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी तुम्ही 25, 26, 27, 27 म्हणजे जो वर्ष अजून झालं नाही, म्हणजे कदाचित तो पैसा आता मिळणार नाही, असे 14 लाख शेतकरी आहेत, ते पुढे ढकलत आहात। ती सुद्धा अट काढून आत्ताच्या आत्ता त्यांना त्या ठिकाणी मदत करावी। आणि विमा त्याच्यातल्या ज्या अटी तुम्ही 4 अटी या काढल्या होत्या त्या अटी परत आणण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल आणि 1 रुपयामध्ये विमा देण्यात यावा, अशा आमच्या सगळ्या मागण्या आहेत।